हाय, तर गुड मॉर्निंग. मी तुम्हाला आज माझं शेड्यूल सांगणार आहे. सो माझ्यासोबत माझे पप्पा आहेत आणि इकडे माझी मम्मी बसले. तर मी रोज सकाळी 3 वाजता उठतो. रोज सकाळी मी 3 वाजता उठतो. त्याच्यानंतर मी माझ्या फॅमिलीसाठी नाश्ता बनवतो. रोज माझ्या फॅमिलीसाठी मी गप ना तू, गप शांत बसा. मी माझ्या फॅमिलीसाठी नाश्ता बनवतो. सो मी त्याच्यासाठी कधी कधी शिरा, कांदे पोहे, नाहीतर मग काहीतरी वेगळा असा युनिक स्टाईल मध्ये प्रिपेअर करतो. त्याच्यानंतर मग मी ती भांडी घासून घेतो. मग ती भांडी घासून झाल्यानंतर मी घरातलं आवरतो. लादी वगैरे पुसतो मी. नंतर मग आमच्या बेडशीट चेंज करतो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. लगेच मग मी मशीन लावतो कपड्यांची कपड्यांची मशीन लावून झाल्यावर मग मी आमचे पाण्याचे हांडे भरून घेतो. क्या बोला अर्धा तास 1 तास मी थोडासा रिलॅक्स करतो स्वतःला. मग अभ्यास करतो 3 ते 4 तास. ते करून झाल्यानंतर मग मी सगळ्यांच्यासाठी जेवण बनवतो. मग जेवायला मी कधी मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? जेवायला मग मी कधी कधी चपाती किंवा काय जे असेल ते. आणि मग ही आमची डॉग आहे कुकी. मी तिच्यासाठी पण चिकन बनवतो. आणि चिकन कधी संपला का मग मी घेऊन पण येतो आमच्या स्टॉपवर ना. तिला मग चिकन दिल्यानंतर मग मी तिला राऊंडला नेते रोज. 10 to 20 मिनिट्स मी तिला रोज राऊंडला नेते. मग मी तिला फिरवून आणते. मग तिकडनं आल्यानंतर मग मी माझ्या मम्मी पप्पा आणि दीदीसाठी जेवण वाढतं. ते वाढून झाल्यानंतर मी वापस भांडी घासते जे असतील ती. सकाळी मी झाडू पण मारतो तशी. आणि ते करून झाल्यानंतर मग दुपारचं जेवण झाल्यानंतर मी वापस आमच्या टेबलला फडका मारतो. मागलेलाच म्हणून लादीला फडका मारतो. ते करून झाल्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मी संध्याकाळी दुपारी मी क्लासला जाते. आणि मग सुट्टी असल्याचं शेड्यूल सांगते मी. मग दुपारी मी क्लासवरनं जाऊन आले का रिटर्न मग माझ्या मम्मी पप्पांसाठी चहा बनवतो. आणि नंतर मग नाश्ता बनवतो. मग संध्याकाळचा नाश्ता थोडासा हेवी पाहिजे. मग मी त्यांच्यासाठी वडापाव, कधी कधी मंचुरियन हे सगळं बनवतो. आणि मग ते बनून अजून फेकाचा आहे सुरुवात आहे. चल छुट्टी. ते झाल्यावर काय बनवतो तो काय बनवतो. संध्याकाळी मी संध्याकाळचं काय करतो. संध्याकाळचा नाश्ता बनवून झाल्यावर वापस मग मी आमच्या घराला झाडू वगैरे मारतो. लादी पुसतो आमच्या घराची. आमच्या दरवाजात मी रांगोळी काढतो. आणि मग दिवाबत्ती करतो. आणि दिवाबत्ती करून झाल्यावर वापस मी 3 ते 4 तास अभ्यास करतो. 3 ते 4 अभ्यास केल्यानंतर मग मी वापस अभ्यास केल्यानंतर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल. मी रिटर्न संध्याकाळचं जेवण बनवतो. मग संध्याकाळच्या जेवणात आमचं थोडंसं जास्त आयटम असतात. मग मी ते बनवतो वगैरे. मग नंतर वापस भांडी होतात रात्रीची, ती घासते मी. आणि मग वापस आंघोळ वगैरे करते, ब्रश वगैरे करते. आणि मग मी झोपते. हा माझा शेड्यूल आहे. आणि किती वाजता झोपतं? 9:30ला झोपते मी रोज. हा. A few moments later. उठतो मी. जेवण येतात ना, पण चपात्या येतात, भाकऱ्या येतात. भांडी घासायला नाही आवडत. मग तो असा सगळ्यात बेकार काम असं वाटतं तो म्हणजे
भांडी आणि तिचं असं असतं का मला तुम्ही भांडी द्या पण अशी स्वच्छ द्या. मग ती घसलेली भांडीला घासायला ठेवायची का? तिची इच्छा असते मला भांडी द्या पण एवढी स्वच्छ द्या ना त्याला काही लागलेला नाही पाहिजे. अशी तिला भांडी लागतात घसायला. ज्या करतं ते कामं सांग. झाडू वगैरे मारतं, ओटी धुतं, पुऱ्या वगैरे बनवतात, चपाती येतं, भात घालता येतात. आधी नव्हतं बनवत. आमरस पुरी द्यायचं मी तुम्हाला बनवून. नाश्त्याला कधी कधी शिरा बनवायचो अगोदर गोड गोड. आमची आई यायची तेव्हा. आईची सोय होती. आता आई येईन. उद्या तुम्हालाच करत आहे सगळं. मी तर उद्या सुट्टीवर आहे. काय आहे उद्या? संडे माझा क्लास आहे. गाईज, मग उद्या आमच्या घरी नाश्त्याला समोसे किंवा वडापाव असेल ते म्हणून बनवणार सोबत. आहे. नंतर बिर्याणी म्हणून बनवणार आहे. उद्या सगळं म्हणून बनवणार आहे. आवडी फाकाडीनं याची फक्त झाडू आणि ओटी धुत. कधी कधी जेवणात मदत करतो ना हात वेली तर. पण येतं मला. चपात्या येतात, पुऱ्या येतात, भाकरी येतात अशी एकदम मम्मी सोबत असली का. भात घालता येतं मला एक तडकेवाली डाळ बनवता येतं. उद्यापासून मी उठतेच अशी 3 वाजता. मी उद्यापासून खास उठीन यांच्यासाठी. तर मी दमलेलो. मी दमलो असेल तर मी झोपते. गजब बेइज्जती है. उद्यापासून मी 3 वाजता उठणार आहे. आम्ही उद्यापासून डेली ब्लॉग चालू करणार आहोत कारण की मम्मीने iPhone 17 Pro Max घेतला आमच्या. प्लस आम्हाला आमच्या मावशीने माईक पण घेऊन दिलाय नीट आवाज येण्यासाठी. मग उद्यापासून ब्लॉग चालू होतील. मी तुम्हाला दिसीन रोज 3 वाजता उठताना. उद्यापासून मी आणि माझी मम्मी एक नवीन शेड्यूल बनवू तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी. उद्या 11 नंबरच्या गाडीला टाइम येणे मुहूर्त नाही. आता 11 नंबरची गाडी भेटली मला नाही माहित. टांगऱ्या या 2 पाय म्हणजे 11 नंबरची गाडी. म्हणून मला ह्यांच्या कालातले जोक नाही आवडत. तुमच्या काय कालांचं ठीक आहे, चला आता उद्यापासून आम्ही भेटू 3.